नमस्कार सर्वांना. मित्रो, आजचा व्हिडिओ एक विशेष व्हिडिओ आहे. 28 सप्टेंबर आपल्या सर्वांच्या प्रिय गायिका स्वरलता लता मंगेशकर यांचा हा जन्मदिवस. या निमित्ताने त्यांच्या काही गाण्यांच्या आठवणी आपल्या सोबतीनं कराव्या म्हणून आजच्या व्हिडिओचं प्रयोजन आहे. या आरंभी लता दीदीच्या जन्मदिनानिमित्त मी एक 4-5 वर्षापूर्वी कविता केली होती. आजच्या या निमित्ताने ही कविता पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमच सादर करतो सगळ्यांसाठी. कवितेचं शीर्षक आहे स्वरलता. स्वरवेड्या सुरवेड्या रसिक हृदयात आढळ श्रद्धास्थान. स्वरवेड्या सुरवेड्या रसिक हृदयात आढळ श्रद्धास्थान. स्वरलता स्वरलता. फिल्म संगीत अवीट नित्य रोज कानी पडे. त्यात स्वर्णसूर असे स्वरलता स्वरलता. गीत भावगीत भजने ऐकून डोलती मने. गीत भावगीत भजने ऐकून डोलती मने. देशभक्ती स्फुरते गीते ऐकुनी ओलावती नयने ओलावती नयने. कानी येता हा अमृत स्वर. कानी येता हा अमृत स्वर. ही तर श्रवणाची सार्थकता. ही तर श्रवणाची सार्थकता. शब्द सुमने अर्पितो आदरणीय स्वरलता आदरणीय स्वरलता. मित्रो, 1950, 60 आणि 1970 ही 3 दशकं म्हणजे हिंदी फिल्म संगीताचं सुवर्ण युग असं मानलं जातं. गोल्डन इरा ऑफ फिल्म म्युझिक. या काळामध्ये हिंदी फिल्म संगीतात जे आघाडीचे संगीतकार होते किंवा नव्याने आलेले संगीतकार होते, या सगळ्यांनी आपल्या संगीतामध्ये लता मंगेशकरच्या आवाजाचा प्राधान्याने उपयोग केला. त्या काळातील बहुसंख्य सिनेमातील चित्रपटातील नायिकांसाठी आवाज हा लता मंगेशकरांना असायचा. त्यांनी केलेली ही गीतं आजही आपल्या सगळ्यांच्या आठवणीमध्ये आहेत. त्यावेळच्या आरंभाच्या काळामध्ये लता मंगेशकरांच्या सांगीतिक प्रवासामध्ये हुस्नलाल भगतराम, खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास आणि इतर सज्जाद, नंतर गुलाम मोहम्मद असे संगीतकारांचं संगीतातली गाणी आजही आपण ऐकतो. पण प्रामुख्याने लता मंगेशकरांची गाणी म्हणलं की संगीतकार नौशाद, सी रामचंद्र, वसंत देसाई, SD बर्मन, नंतर शंकर जयकिशन, संगीतकार रोशन, संगीतकार रवी, संगीतकार चित्रगुप्त आणि संगीतकार मदन मोहन आणि इतर अनेक संगीतकार, रामलाल आहेत, GS कोहली आहेत, C अर्जुन आहेत, इक्बाल कुरेशी आहेत, संगीतकारा उषा खन्ना आहेत. अशा अनेक संगीतकारांसाठी लता दीदींनी असंख्य गाणी गायलेली आहेत. तर या गाण्यांपैकी काही गाण्यांच्या आठवणी, वेगळ्या प्रकारची गाणी कशी लता दीदींची आहेत हे दाखवण्यासाठी आपण काही गाण्यांच्या आठवणी करूया. तर दिनक्रमाचा आरंभच मुळी लता दीदींच्या गाण्याने होतो. हे गाणं आहे भाभी की चुडिया चित्रपटातलं. याचे संगीतकार आपले बाबूजी सुधीर फडके आणि पडद्यावर मीना कुमारी. गायलं आहे लता दीदींनी. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. आणि एक छान प्रार्थना आहे पडद्यावर लहान मुलाच्या तोंडी. त्या कलाकाराचं नाव होतं मास्टर बबलू आणि चित्रपट होता मैं चुप रहूंगी. गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार चित्रगुप्त. ही प्रार्थना हा बालकलाकार जो बबलू, त्यानं अनेक सिनेमामध्ये त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना, श्रोत्यांना रडवलेलं आहे. ते प्रार्थना कशी आहे? तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू
सखा तुम्ही हो. आणि लता दीदींनी गायलेली एक अजरामर अंगाई गीत आहे आल्बेला या सिनेमातलं, जे माझ्या जन्मवर्षात रिलीज झालेला 1951चा आल्बेला. श्री रामचंद्रचं संगीत, गीतकार राजेंद्र कृष्ण आणि पडद्यावर ते मास्टर भगवान आणि गीता बाली. ते लता दीदींच्या आवाजातलं हे गाणं, धीरे से आजा रे बगियन में निंदिया आजा, धीरे से आजा रे अखियन में निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा. संगीतकार हेमंत कुमार म्हणलं की चित्रपट आठवतो तो नागिन. त्याच्यामध्ये राजेंद्र कृष्ण यांचं गीत आणि पडद्यावर वैजंतीमाला, गायिका लता मंगेशकर. जादूगर सैया छोड़ो मेरी बैया, हो गई आधी रात अब घर जाने दो, जादूगर सैया छोड़ो मेरी बैया. त्यानंतर मधुमतीमधलं गाण्याची आठवण, संगीतकार सलील चौधरी आणि गीतकार शैलेंद्र. पडद्यावर दिलीप कुमार आणि वैजंतीमाला. आणि गाण्याच्या ओळी अशा आहेत, घडी घडी मेरा दिल धड़के, हाय धड़के क्यों धड़के, आज मिलन की बेला में सर से चुनरिया क्यों सरके, घडी घडी मेरा दिल धड़के. आणि लता मंगेशकर मदन मोहन यांचं कॉम्बिनेशन मधुर गीतांसाठी, अर्थपूर्ण गझल रचनांसाठी आजही गाणे तेवढीच लोकप्रिय आहे. व कौंथीमधली सगळीच गाणी छान होती, अनपढमधली छान होती. मेरा सायामधलं नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके हाय, ऐसे में बलम मोहे गरवा लगा ले, नैनों में बदरा छाए. आणि संगीतकार रवी म्हणलं की लता दीदींची असंख्य गाणी आहेत जी आपण आजही ऐकतो. त्यातलं हे टावर हाऊस या सिनेमातलं, हे मेरे दिले नादा तू गम से न घबराना, एक दिन तो समझ लेगी दुनिया तेरा अफसाना, है मेरे दिले नादा तू गम से न घबराना. आणि सचिन देव बर्मन आणि लता मंगेशकर यांचे अनेक गाणे आपल्याला लगेच आठवतील. ते मेरी सूरत तेरे आंखेमध्ये एक गाणं आहे, नाही, तेरे घर के सामने, ये तन्हाई हाय रे हाय जाने फिर आए नाए, थाम लो बाहे. तेरे घर के सामने या सिनेमातलं एक गीत होतं. पडद्यावर होते नूतन आणि देवानंद. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या निमित्ताने मी असं ठरवलं आहे आता की जसं आपण रफी के याद में हा उपक्रम, रफी आणि अनेक हिरो, तसंच रफी यांच्या गाण्याच्या व्हिडिओसारखंच लता दीदी आणि संगीतकार यांच्यासाठी त्यांनी गायलेले गाण्यांच्या आठवणी आपण यापुढे आलटून पालटून, कधी रफीचे व्हिडिओ, कधी लता दीदींच्या गाण्यांचे व्हिडिओ मी आपल्यासाठी सादर करेन. या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा. चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. लता दीदींना अभिवादन.